तुम्हाला पण ह्या दिवाळीला नक्की असा लुक करायचा आहे, नक्की तुम्ही पण असा लुक करू शकतात. स्टेप बाय स्टेप पूर्णपणे मी तुम्हाला सांगणार आहे की मी हा लुक कसा क्रिएट केलेला आहे. आणि खूप जास्त सिंपल आणि सोबर असा लुक आहे हा महाराष्ट्रीयन, पण तरीही खूप सिंपल आणि क्यूट असा महाराष्ट्रीयन लुक झालेला आहे. तर मी हा स्टेप बाय स्टेप लुक कसा क्रिएट केलेला आहे तो तर मी तुम्हाला सांगणारच आहे, पण मी प्रोडक्ट्स कोणते यूज केलेले आहेत ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. पण व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी जे कोणी माझ्या चॅनलला नवीन असतील त्यांनी प्लीज 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 चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जे माझे व्ह्यूअर्स असतील ऑलरेडी कमेंट, लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. चल जास्त वेळ न घेता चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिले मी माझे केस बांधून घेतलेले आहे आणि माझा चेहरा धुवून घेतलेला आहे. फक्त पाण्याने चेहरा धुतलेला आहे, बाकी काहीच केलेलं नाहीये. मी फेस वॉश सुद्धा लावलेला नाहीये, फक्त आणि फक्त क्लीन पाण्याने वॉश करून घेतलेला आहे. बाकी आपल्याला फेस वॉश वगैरे काहीच यूज करायचा नाहीये. जस्ट क्लीन पाण्याने चांगलं क्लीन करून घ्या. जर तुमची ऑइली स्किन असेल, खूपच जास्त ऑइली स्किन असेल तरच तुम्ही फेस वॉशचा यूज करा, अन्यथा करू नका. तर सगळ्यात पहिले आपण मॉइश्चरायझर लावून घेणार आहोत चेहऱ्याला, कारण की कुठलाही मेकअप करताना चेहरा मॉइश्चराईज असला पाहिजे, त्याच्यामध्ये मॉइश्चर असलंच पाहिजे. ड्राय स्किनवर मेकअप टिकत नाही आणि चांगला दिसत नाही. त्याच्यामुळे आपण मॉइश्चरायझरचा यूज करणार आहोत इन्स्टेड ऑफ प्रायमर यूज करणार आहेत, कारण की आपण सिंपल मेकअप लुक करत आहोत. त्याच्यामुळे मी मॉइश्चरायझरचाच यूज करणार आहे. तर मी इथे घेतलेले आहे हिमालयाचं मॉइश्चरायझर. आता मी ते लावून घेते. आणि मॉइश्चरायझर लावताना वरच्या साईडनी लावायचं नाही आपल्याला, हे असं या डाऊन साईडनी लावायचं आहे. थोडंसं नेकवर पण अप्लाय करायचं, नाहीतर मग स्किनचा कलर आणि नेकचा कलर हा वेगवेगळा दिसायला लागतो मेकअप नंतर. खूप जणांचं असं होतं, फक्त चेहऱ्यावरच मेकअप करतात आणि स्किन आणि पूर्ण ही जी मान आहे, हा जो कलर आहे तो सगळा वेगळा दिसायला लागतो. तर 2 मिनिटं झालेले आहेत आणि हा पूर्णपणे स्किनमध्ये सोक झालेला आहे. मला असं थंड थंड फील होत आहे. आणि असंच फील झाल्यानंतर आपण नेक्स्ट प्रोसिजर करणार आहोत. आपण नेक्स्ट स्टेप करणार आहोत. पूर्ण स्किनमध्ये सोक झाल्यानंतर जो थंडपणाचा फील येतो ना, त्याच्यानंतरच आपण नेक्स्ट स्टेप घेणार आहोत. तर आपण नेक्स्ट स्टेपमध्ये कन्सिलरचा यूज करतो, कारण की ज्यांच्या चेहऱ्यावर खूप सारे डाग येतात, समजा माझ्या इथे आहे हा डाग, तर हा कन्सील करण्यासाठी आपण कन्सिलरचा यूज करतो. पण सध्या आपण जो लुक करत आहोत तो सिंपल लुक असा आहे, त्याच्यामुळे कन्सिलर यूज करणार नाही आहोत आपण ह्याच्यामध्ये खूपच. तर मी इथे घेणार आहे, आत्ता न्यूली मी फ्लिपकार्टवरून मागवलेले एक न्यू फाउंडेशन आहे. तसं तर मग मी दरवेळेस कलर बारचं यूज करते, पण ह्यावेळेस मी फिटमीचं फाउंडेशन घेतलेलं आहे. तर हे फर्स्ट टाइमच मी यूज करून बघणार आहे. आणि हे जे आहे ते नॉर्मल टू ऑइली स्किन टाईपवाल्यांना यूज करता येईल, कारण की इथे तसं मेन्शन केलेलं आहे. आणि शेड आहे 128. हे ब्युटी ब्लेंडर यूज करताना पाण्यामध्ये डीप करायचं, मग स्क्वीज करायचं, तरच तो आपल्याला मॅट आणि फिनिश लुक येतो फाउंडेशनचा, नाही तर पॅची लुक येतो. त्याच्यामुळे हा ब्युटी ब्लेंडर कधी पण पाण्यामध्ये स्क्वीज करूनच घ्यायचा. तर सगळ्यात पहिले मी आता हे फाउंडेशन आधी लावून घेते, अप्लाय करून घेते, आणि मग ब्लेंडरच्या साहाय्याने आपण ब्लेंड करणार आहोत. आता नेक्स्ट स्टेप आहे जी मी तुम्हाला ब्लेंडरची सांगितलेली आहे. मी इथं पाणी घेतलेलं आहे आणि हा ब्लेंडर आता ह्याच्यात आपण स्क्वीज करणार आहोत व्यवस्थित. ह्यानी ब्लेंड करणार आहोत व्यवस्थित. तुम्हाला दिसत असेल एकदम व्यवस्थित असं ब्लेंड होतंय. आपण ब्लेंड करताना पण हे खालच्या दिशेने करायचंय, वर असं काहीच करायचं नाही. कुठलीही गोष्ट मेकअपची लावताना तुम्ही खालच्या दिशेनेच, ह्या दिशेनेच करत राहायचंय ब्लेंड. आणि हा जो टिप आहे, टिप एरिया, तो आपण इथे यूज करणार आहोत. तर आता बऱ्यापैकी ब्लेंड झालेला आहे. तर नेक्स्ट जी स्टेप करणार आहोत आपण ती ही काजळ घेतलेला आहे मी, आणि थोडीशा आयब्रोज ज्या आहेत त्या थोड्याशा डार्क करायच्या आहेत. ज्यांच्या एकदमच पतल्या आहेत त्यांनी डार्क केलेल्या चांगल्या राहतील. तर
अशा पद्धतीने ह्या डार्क करून घ्यायचे आहेत आपल्या आयब्रोज. आपण जे यूज करणार आहोत ते आहे ही लिपस्टिक. मी म्हणलं ना, जास्त प्रोडक्ट्स यूज करून आपण हा मेकअप करणार नाहीये. खूप सिंपल, फक्त ह्या लिपस्टिक थ्रूच आपण 3-4 प्रकार करून घेणार आहोत. 3-4 प्रकारे आपण ही लिपस्टिक यूज करणार आहोत. आपण फक्त फाउंडेशन यूज केलेलं आहे. आता ही जी लिपस्टिक मी यूज करणार आहे ती ॲज अ ब्लशर पण यूज करणार आहे. ॲज अ आय शॅडो म्हणून पण यूज करणार आहे. आणि लिपस्टिक म्हणून पण यूज करणार आहे. आणि आपण ब्लशर कधी पण ह्या दिशेने किंवा ह्या एरियामध्येच लावतो ज्याच्यावर चिकबोन्स आहेत. आपल्या चिकबोन्सवरच ते व्यवस्थित आलं पाहिजे. आणि हे जे आपण ब्लेंड करतोय ते मात्र वरच्या बाजूने करायचंय, खालच्या बाजूने नाही करायचंय. तर हे आता आपलं ब्लेंड करून झालेलं आहे व्यवस्थित. तसंच ह्या साईडचं पण करून घ्यायचं आहे. एक साईडचं ब्लशर आणि एक साईडचा आय शॅडो मी कशी ब्लेंड करते हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आय शॅडो आणि ब्लशर हे ब्लेंड करून झालेलं आहे व्यवस्थित. आपण आता दुसरी साईड पण अशाच पद्धतीने ब्लेंड करून घेऊया. दोन्ही साईडचं आपलं हे ब्लेंड करून झालेलं आहे व्यवस्थित. आणि आय शॅडो ही पूर्ण ब्लेंड, सिंगल आपण लिपस्टिकच यूज केलेली आहे, बाकी काहीच नाही यूज केलेलं. फक्त एकच प्रोडक्ट आहे आणि आपण त्याचा 5 ठिकाणी यूज केलेला आहे. तर आता मी बिंदी पण ह्याचीच लावून घेते रेड कलरची. ऑल मेकअप जो आहे आपला रेड लुक आहे. तर बिंदी पण आपली लावून झालेली आहे रेड कलरची. आता आपण लास्टला फक्त आणि फक्त काजळचा यूज करणार आहोत. तर कलर बारचं काजळ आहे माझ्याकडे. तर अशा पद्धतीने आपण काजळही लावलेलं आहे किंचितचं लाईटचं. तर आता बऱ्यापैकी आपण तयार झालेलो आहोत. ग्रीन कलर आहे त्याच्यामुळे मी ग्रीनचा टच देते. तर आपला मेकअप हा करून झालेला आहे. आता आपण हेअरस्टाईल करणार आहोत. सिंपल महाराष्ट्रीयन लुक असल्यामुळे आपण मध्यभागी पार्टिशन करणार आहोत आणि बॅक साईडनी बन करून, छोटासा बन करून लो बन करणार आहोत, हाय बन नाही. आणि त्याच्यानंतर आपण हा गजरा बो लावणार आहोत त्याला, कारण की आपला एकदम सिंपल लुक आहे त्याच्यामुळे. आता मी हा लो बन करते. असा ह्या साईडनी दिसतोय कारण की लो बन केल्यानंतर, आता साडी घातल्यानंतर हा लुक अजून किती छान दिसतोय हे तुम्हाला मी लवकरच दाखवणार आहे. साडी घालून मी रेडी झालेली आहे. आता जो पार्ट आहे तो म्हणजे ज्वेलरीचा. तर मी ही एक गंठण घालतीये पहिल्यांदा आहे तो हा आहे. हा अगदी सिंपल असा आहे हा पण. दॅट्स इट. तुम्हाला पूर्ण लुक मी दाखवणारच आहे किंवा तुम्हाला इथेही दिसत असेल की हा लुक कसा दिसतो. पूर्ण मोठा एक पिक पण दाखवते मी इथे पिक्चर पण लावते, इथे व्हिडिओ पण लावते. तर तुम्हाला तो दिसतच असेल की कसा दिसतोय हा पूर्ण लुक. इयरिंग्समध्ये आपण टॉप्स घालत नाहीये, थोडेसे लॉंगच घालायचे कारण की आपण बन हेअरस्टाईल केलेली आहे. आपण काही केस मोकळे सोडलेले, जो गॅप रिकामा दिसतोय हा इथला, त्याच्यासाठी आपण हे असे लॉंग इयरिंग्स घालतोय. मेन गोष्ट आपल्या महाराष्ट्रीयन लुकची ती आहे नथ. अशी नथ आहे तर ती मी आता घालते. ही प्रेसचीच नथ आहे. आता आपण बांगड्या ऍड करणार आहोत. इथे असा दिसतोय हा लुक. तर आपला हा लुक तयार झालेला आहे दिवाळीसाठी.
तर तुम्हाला हा लुक कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. उणिवा जाणवत असतील तर त्याही मला कमेंट्समध्ये सांगा की तुझं हे चुकतंय किंवा हे तू करू शकतीस, असंही तुम्ही मला सजेस्ट करू शकता, सांगू शकतात. तर भेटूयात मग अशाच दिवाळीच्या नेक्स्ट लुकमध्ये. तर खुश रहा, स्वस्त रहा, मस्त रहा. बाय.